आज मी या डोंगरावरून रॅपलिंग करत खाली उतरणार आहे. यामध्ये माझी एक चुकी आणि पूर्ण खेळ खलास. पण रॅपलिंग करण्यासाठी आपल्याला या डोंगरावरती ट्रेक करत वरती चढायचंय आणि या ट्रेकला अजून मजेशीर बनवण्यासाठी मी एक चॅलेंज घेतलेला आहे. या डोंगराच्या टॉप वरती मला फक्त 1 तासात पोहोचायचंय आणि जर मी हे चॅलेंज हारलो तर माझ्यासोबत आलेल्या सगळ्या मित्रांना मला पार्टी द्यावी लागणार आहे, जे की खूप महागात पडू शकतं कारण पब्लिक खूप जास्त आहे. सो काही करून मला हे चॅलेंज पूर्ण करावंच लागेल. सो आम्ही सकाळी 6 वाजता हा ट्रेक सुरू केला, त्यामुळे खूप जास्त अंधार होता. बॅटरीच्या उजेडात आम्ही ट्रेक करत होतो, जे की खूप जास्त भयानक होऊ शकलं असतं. पण पुढे जाऊन माझी अशी काय हालत खराब होणार होती ज्याचा मी विचारही केला नव्हता. तसा हा ट्रेक मी या अगोदर सुद्धा केला होता आणि तेव्हा मला हा ट्रेक पूर्ण करायला कमीत कमी 3 तास लागले होते. सो तसं हा ट्रेक 1 तासात पूर्ण करणं जवळजवळ अशक्य होतं. पण जसं की आपण चॅलेंज घेतलंय त्यामुळे 1 तासातच आपल्याला हे ट्रेक पूर्ण करायचं आहे. ट्रेकची सुरुवात एकदम भारी झाली होती. खूप कमी वेळात खूप सारा पोर्शन आपण कव्हर केला होता आणि आता हळूहळू दम लागायला सुरुवात झाली होती. मग म्हटलं की आता थोड्या वेळ 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि परत मी सुरू झालो ट्रेक करायला. जवळजवळ 30 मिनिटात ट्रेकचा 50% पार्ट आपण कम्प्लीट केला होता आणि आता मला थोडीशी खुशी होत होती कारण 30 मिनिटात आपण 50% पार्ट पूर्ण केला होता. पण पुढे असं काय होणार होतं ज्याच्यामुळे माझा खूप जास्त वेळ वाया जाणार होता आणि कदाचित त्याचमुळे मी चॅलेंज हारू पण शकलो असतो. सो आता जवळपास 60% पोर्शन आपला कम्प्लीट झाला होता ट्रेकचा. पण मध्येच मी एक चुकीच्या रस्त्यावरती गेलो, ज्यामध्ये मी 5 मिनिटं पुढे गेलो आणि 5 मिनिटं मागे यायला म्हणजे जवळपास 10 मिनिटं माझे टोटली वाया गेले होते. पण मग मी जसं तसं करून त्या पार्ट पर्यंत पोहोचलो जिथून नॉर्मल ट्रेक तर आपला संपला होता, पण हा भला मोठा पिनॅकल आपल्याला आता चढून जायचं होतं, जो बघतानाच एवढा भयानक दिसत होता. आणि आतापर्यंत 80% पार्ट आपण पूर्ण केला होता. आता फक्त लास्टचे 20% पार्ट बाकी होता, जो चढायला एकदम खतरनाक होता. पण माझ्याकडे फक्त आता 10 मिनिटं उरली होती आणि आता खरा खेळ सुरू होणार होता. या 80 डिग्रीच्या पायऱ्यांवरती आपल्याला चढायचं होतं, तेही विथआउट सपोर्ट. आणि हे मला पटापट कव्हर करायचं होतं कारण माझ्याकडे टाइम बिलकुल नव्हता. थोडं पुढे जाताच माझे पूर्ण होप संपले होते कारण फक्त 5 मिनिटं बाकी होती आणि अजून वरती मला किती जायचंय काहीच आयडिया नव्हती. पण माझ्यासोबत आलेल्या एका मित्राने मला सपोर्ट केला आणि चांगलं मोटिवेशन दिलं. मग तेच मोटिवेशन घेऊन मी पटापट पुढे चढायला सुरुवात केली. तसं आपण वरती गेल्यानंतर रॅपलिंग करत खाली येणार होतो, जे खूप जास्त खतरनाक होणार होतं कारण ही माझी पहिली वेळ असणार होती रॅपलिंग करायची. पण तेवढाच जास्त नवीन एक्सपिरियन्स आपण घेणार होतो, त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड सुद्धा होतो. आता शेवटचे फक्त 2 मिनिटं बाकी होते आणि मी चढतच चाललो होतो आणि फायनली मी त्या पोर्शन पर्यंत पोहोचलो जो या ट्रेकचा सर्वात उंच पोर्शन होता. आणि मी जेव्हा टाइम बघितला तेव्हा माझे सुद्धा होश उडाले. 1 तास पूर्ण व्हायला आताशी फक्त 1 मिनिट बाकी होता, म्हणजे 59 मिनिटांमध्ये आपण हा ट्रेक पूर्ण केला होता आणि फायनली मी हा चॅलेंज पूर्ण केला होता. मग तिकडे बसून थोडीशी रेस्ट घेतली, तोपर्यंत आपल्यासोबत आलेल्या लीडर्सने रॅपलिंग साठी लागणारी तयारी सुरू केली, जी की खूप इम्पॉर्टंट होती सेफ्टीसाठी. कारण यामध्ये आमची एक चुकी आणि कुणाचा तरी जीव सुद्धा जाऊ शकतो. आणि मग सुरू झाली ती रॅपलिंगची जर्नी. एक स्टेप टाकत मी मागे सरकत होतो. असं वाटत होतं मी एक स्टेप टाकत मृत्यूच्या जवळ जातोय. पण सेफ्टी 1 नंबर असल्या कारणाने थोडा कॉन्फिडन्स सुद्धा येत होता आणि फायनली आपण तो रॅपलिंगचा पोर्शन सुद्धा कम्प्लीट केला. एक भारी एक्सपिरियन्स आपल्याला मिळाला.